नमस्ते जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो आपलं. अहमदाबादचा जो प्लेन क्रॅश झालेला आहे त्यांनी अख्ख्या भारताचं नाही तर अख्ख्या जगाचं हृदय पिळवटून टाकलेलं आहे. मग अशातच आता हा अपघात कशामुळे झाला असेल यावरती एक थिअरी सध्या FBI, FAA आणि भारताची जी एजन्सी आहे त्यांनी प्रोस्पेक्ट केलेली आहे. तसंच स्टीव्ह एक पायलट आहे तर त्यांनी ही थिअरी प्रोस्पेक्ट केलेली आहे. तर ती आहे रॅट आणि प्लेन क्रॅश. आता यामध्ये नेमकं काय काय आहे ते आपण समजून घेऊया. एअर इंडियाचं जे विमान आहे ना तर ते नेमकं का कोसळलं, असं काय झालं की ते कोसळलं, दोन्ही इंजिन एकाच वेळेस कसे फेल होऊ शकतात यावरती देखील आपण भाष्य करणार आहोत. देन विमानाचे फ्लॅप्स चुकीच्या पद्धतीने वर घेतले होते का, म्हणजे विमान ज्या वेळेस उड्डाण करतं टेक ऑफ करतं तर त्यावेळेस त्याचे फ्लॅप्स जे आहे तर ते एका विशिष्ट अँगलवरती झाले पाहिजे, उघडले पाहिजे, त्यावेळेस त्याला ते टेक ऑफ करू शकतो. देन रॅट म्हणजे काय आपण ते पाहणार आहोत आणि ते कधी बाहेर येतं ते पण पाहणार आहोत. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी 2 नवीन व्हिडिओ आहेत या प्लेन क्रॅशच्या संदर्भात, त्याचाही आपण थरली अभ्यास करणार आहोत आणि त्यावरती ज्या ज्या एजन्सी आहेत त्या पण काम करत आहेत. त्या व्हिडिओमध्ये असं काय दिसलं जे आधी कुणाला दिसलं नाही आणि अपघातातून वाचलेला जो एकमेव प्रवासी आहे तो एक्झॅक्टली काय म्हणतो रॅटच्या संदर्भात, काय त्याचं मत असू शकतं किंवा काय मत आहे ज्यामुळे या इन्स्पेक्शनला किंवा इन्व्हेस्टिगेशनला एक नवी दिशा मिळते. आता यामध्ये रिपोर्ट्स आणि जे ॲनालिसिस आहेत ना तर या व्हिडिओमध्ये मी AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे काही रिपोर्ट्स यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. बोईंग सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन टीम, बोईंग कंपनीची जी स्वतः एक इन्व्हेस्टिगेशन टीम आहे ती देखील यामध्ये त्यांचा रिपोर्ट घेतलेला आहे. आणि FAA अमेरिकेची ही जी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन ही जी एजन्सी आहे यांच्याही रिपोर्टचा यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. आणि कॅप्टन स्टीव्ह हे एक अनुभवी अमेरिकन पायलट आहे, त्यांनी देखील या इन्व्हेस्टिगेशनवरती त्यांचं मत दिलेलं आहे आणि त्यांनी एक रॅट डिप्लॉयमेंट थिअरी प्रोस्पेक्ट केलेली आहे. काय एक्झॅक्टली आहे त्यांचं म्हणणं ते पण आपण समजून घेणार आहोत. आता घटनाक्रम आणि प्राथमिक अंदाज समजून घेऊया. प्लेन क्रॅश झालं पण त्याचा प्राथमिक अंदाज हा निघाला होता की ड्युएल इंजिन फेलियर असू शकतं, हे म्हणजे विमानाचे दोन्हीही इंजिन फेल झाले असतील. पण आता पुढचा प्रश्न असतो की हे फेल कशामुळे होऊ शकतात. एकाच अँगलने नाही तर बाकी सगळ्या अँगलने देखील काय केलं जातो यावरती फोकस केला जातो आणि विचार केला जातो. जर ड्युएल इंजिन फेल झालं नसेल तर मग काय झालेलं असू शकतो की फ्लॅप सेटअप जो आहे तर तो एरर झालेला असू शकतो. फ्लॅप जे आहे तर ते एका विशिष्ट डिग्रीच्या अँगलमध्ये प्लेनला ज्यावेळेस टेकअप करायचं तर त्यावेळेस ते उघडले पाहिजे. जर ते एक्झॅक्ट वेळेवर उघडले नाही तर विमानाला टेक ऑफ करायला वेळ लागतो, विमान तसंच धावपट्टीवरून समोर जातं आणि जी निश्चित उंची त्याला गाठायची असते ती उंची त्याला गाठता येत नाही. म्हणून काय होतं की फ्लॅप सेटअप एरर येतो. आणि जो तिसरा जो पॉसिबल त्यांनी जो कन्क्लुजन काढलेलं या अपघाताचं ते आहे फ्लॅप हँडल एअर, म्हणजे पायलटनी ज्या वेळेस गिअर शिफ्ट केला असेल, एका गिअरमध्ये गेल्यानंतर विमानाला टेक ऑफ करावं लागतं, पण गिअर शिफ्टच्या ऐवजी त्यांनी फ्लॅप जे आहे तर तो टाकला असेल किंवा ऑलरेडी गिअर शिफ्ट झालेला असेल आणि फ्लॅप जो आहे तर तो देखील त्याचा एरर आलेला असेल. म्हणून ही जे 3 एरर आहेत तर हे प्राथमिक अंदाजात त्यांनी काय केलेलं आहे की स्पष्ट केलेलं आहे, म्हणजे गिअरच्या ऐवजी फ्लॅप्सच उचलले गेले. म्हणून या विमानाला काय की निश्चित उंची गाठता नाही आली आणि ते एका मिनिटानंतर काय झालं की ते कोसळलं. या तिन्ही चर्चा ज्या आहेत तर त्या शक्यता होत्या, पण आता खरी जी थिअरी आहे तर ती रॅट थिअरी काय आहे ते आपण समजून घेऊया. आता यामध्ये ना नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यासाठी 2 आहेत. ॲक्च्युली हे तेच व्हिडिओ आहेत की जे सगळे जगाने पाहिलेले आहेत. पहिला जो व्हिडिओ आहे तर तो विमान जे आहे तर ते ॲक्च्युअल धावपट्टीहून धावतानाचा आहे. तुमच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तर मी स्क्रीनवर चालवेल. जर तुम्ही या व्हिडिओकडे लक्षपूर्वक जर पाहिलं तर ज्या वेळेस विमान टेक ऑफ करत आहे तर त्यावेळेस विमानामध्ये कसलाही स्पार्किंग तुम्हाला दिसत नाही, कसलीही स्पार्किंग दिसली नाही, कसलाही धूर किंवा कसलाही जाळ यामध्ये होताना दिसला नाही आहे. विमान सरळ टेक ऑफ करतंय ठीक आहे आणि वरती जाण्याच्या ऐवजी थोड्या वेळानंतर ते हळूहळू खाली येतं आणि एक मोठा धमाका होतो आणि प्लेन क्रॅश होतं. ठीक आहे. तर हा जो व्हिडिओ आहे आता यामध्ये ना हा थोडासा दुसरा व्हिडिओ आहे, पण ठीक आहे यावरून
एक स्पष्ट होतं की ज्या वेळेस धावपट्टीहून विमान धावत गेलं तर त्यावेळेस त्याची दोन्हीही इंजिन ॲक्टिव्ह होते. त्या लेवलपर्यंत ज्यावेळेस त्यांनी टेक ऑफ केलं तोपर्यंत त्याचे इंजिन व्यवस्थित होते. नंतर असं शेवटच्या 1 ते 1.5 मिनिटात किंवा 40 ते 45 सेकंदात असं काय झालं की ज्यांनी विमान धाडकन खाली बसरलं. त्याच्यासाठी आता दुसरा जो व्हिडिओ आहे तर दुसरा व्हिडिओ जो आहे तर तो एका मुलाने गच्चीवरून शूट केलेला आहे. कदाचित तो तिथं आला होता आणि गावाकडच्या आपल्या मित्रांना काहीतरी विमानाचा व्हिडिओ वगैरे दाखवता येईल त्यासाठी त्यांनी ते शूट केलेला असावा असं मला वाटतं. तर त्यामध्ये जर तुम्ही फोकस केलं तर तुम्हाला एक ग्रे रंगाचा काय इथे एक पट्टा दिसेल तुम्हाला. इथे पहा, आणि हा ग्रे जो पट्टा आहे ना तर तो आहे रॅट. तो म्हणजे काय आहे? रॅट. आता रॅट म्हणजे काय की रॅम एअर टर्बाईन, जे 2 पात्याचं असं एक टर्बाईन असतं की जे विमानाला ज्या वेळेस हाय अल्टिट्यूडवरती समजा एक 30,000 फूटवरती जर समजा विमानाचे दोन्हीही इंजन बंद पडले तर सगळ्यात शेवटचा पर्याय विमानाने डायरेक्ट खाली येऊ नये म्हणून जर दोन्ही इंजिन फेल झाले तर त्यावेळेस हे रॅट चालू होतं, रॅट ॲक्टिवेट होतं. यामध्ये 2 याला पाते असतात आणि जुने जसे वर्ल्ड वॉर 2चे जसे जे छोटे छोटे प्लेन आहेत तर त्या पद्धतीने काय करतं की हे विमानाला थोडंसं इलेक्ट्रिक, हायड्रॉलिक आणि थोडासा पॉवर देण्याचा सप्लाय करतं. म्हणजे हे काय आहे? रॅट, रॅम एअर टर्बाईन. जर आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं लक्ष दिलं तर हा जो ग्रे स्पॉट जो आहे ना तर तो काय आहे? तो आहे रॅट. म्हणजे इथे त्याचं रॅट ओपन झालेलं आहे. नाव आता आपण रॅट तर पाहिलं, पण हे रॅट ओपन केव्हा होतं ते पण पाहूया. विमानात आपत्कालीन परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिकल, हायड्रॉलिक पॉवर देणारा हा छोटासा काय असतो? पॉवर देणारा छोटासा प्रोपेलर असतो. बघा याला 2 पाते असतात अशा पद्धतीचे आणि ज्या वेळेस विमानामध्ये इमर्जन्सी होते तर त्यावेळेस शेवटच्या क्षणी त्या विमानाला डायरेक्टली खाली पडू नये म्हणून थोडासा आधार म्हणून शेवटचा धक्का जे आहे किंवा 30,000 फुटावरती जर खाली पडत असेल विमान तर त्यावेळेस हे थोडंसं त्याला दिशा देण्याचं आणि कंट्रोल करण्याचं काम करतं. पण याचा उपयोग 300-400 फुटावरती विमान जर असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी बिलकुल होत नाही. म्हणजे पहिला जो पुरावा मिळाला इथे रॅम हे काय आहे इथं उघडलं असणार आहे. आता 3 कारणांनी रॅट बाहेर येतं. ज्यावेळेस दोन्हीही इंजिन फेल झाले असतील तर त्यावेळेस हा रॅट जो आहे तर तो बाहेर येतो. पूर्ण इलेक्ट्रिक फेलियर झाला असेल तर त्यावेळेस हा रॅट जो आहे तर तो बाहेर येतो आणि पूर्ण हायड्रॉलिक जर फेल झाला असेल तर त्यावेळेस काय होतं की हा रॅट बाहेर येतो. आता ऑडिओ व्हिज्युअल जे पुरावे आहेत तर रॅट ओपन झाला की नाही. रॅट जर ओपन झाला असेल तर याचा अर्थ होतो की तुमचे दोन्हीही इंजिन फेल झालेले आहे. ह्या दिशेने आपण काय करतोय की थोडासा एक शेरलॉक होम टाईपचा थोडासा हे करतोय. आता ऑडिओ व्हिज्युअल पुरावे काय सांगतात? रॅटचा आवाज आला आणि नवीन व्हिडिओमध्ये प्रोपेलर सारखा आवाज आहे. तीन वेळेस जर तुम्ही त्याचा जर आवाज ऐकला केअरफुली तर तुम्हाला लक्षात येईल की रॅट जे आहे ना तर ते एका वर्ल्ड वॉर 2च्या विमानासारखं काय आहे की त्याचा आवाज आहे. आणि जणू काही एखादं छोटं इंजिन असलेलं विमान जात आहे असं वाटेल. राईट, अशा पद्धतीचा तुम्हाला आवाज येईल. जेटचा आवाज असा नसतो. म्हणजे दुसरा पुरावा या ठिकाणी आहे की हे जे रॅट जे ओपन झालं या व्हिडिओमध्ये हा जो छोटासा ग्रे डॉट आहे यावरून समजतं की त्याचं रॅट उघडलं असेल, पण ऑडिओवरून तुम्हाला हे समजतं की याचं रॅट जे आहे तर ते कन्फर्मपणे काय झालेलं आहे, उघडलेलं आहे. आणि विमानाच्या खालच्या भागात दिसणारा हा जो ग्रे डॉट आहे तसंच रॅटचा दरवाजा आणि त्यातून बाहेर आलेले पंख जे आहेत तर ते या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्ट दिसतात. आता या व्हिडिओमधून वाचलेला जो एकमेव साक्षीदार आहे मिस्टर रमेश, त्यांचं 11A ही जी सीट होती, एक जोरदार आवाज झाला. नंतर कॅबिनमधले लाईट जे आहेत तर ते फ्लिकर झाले. विमानातले लाईट जे आहेत ना तर ते फ्लिकर झाले. आणि नंतर त्यांनी काय केलं की तो दरवाजा ऑटोमॅटिकली उघडला आणि तो बाहेर आला. हे त्यांचं असं म्हणणं त्यांनी सांगितलेलं आहे. आता विमानातले लाईट्स केव्हा फ्लिकर होतात? ज्यावेळेस टोटल इलेक्ट्रिकल फेलियर झाला असेल ना
आणि रॅट खाली उघडला असेल तर त्यावेळेस तिचे टर्बाईन्स फिरतात. आपली पवनचक्की नसते, पवनचक्कीला कसे टर्बाईन्स असतात ते फिरतात आणि मग त्यातून काय होतं की एनर्जी जनरेट होते. तसे हे जे दोन पाते आहेत याचे, कशाचे, हे रॅटचे जे दोन पाते आहेत ना, तर हे काय करतात, फिरत असतात. आणि हे फिरल्यानंतर काय होतं की विमानाला थोडीशी एनर्जी मिळते, पॉवर मिळते आणि मग ते लाईट्स फ्लिकर होतात. बघा आपल्या घरामध्ये जर समजा जनरेटर लावलेलं असेल आणि लाईट जर चालल्या गेली ना की लगेच जनरेटर चालू होतं आणि चालू व्हायच्या वेळेस ना लाईट फ्लिकर करतात. मग त्या रमेशने जे सांगितलं ते त्याच्या सांगण्यावरून एवढं सिद्ध होतं की रॅट जो आहे तर तो त्यावेळेस ओपन झालेला असेल, कारण त्यांनी सांगितलं की लाईट सगळे फ्लिकर झाले, एक आवाज आला आणि हा आवाज होता ज्यावेळेस ते रॅट बाहेर आलं तर त्यावेळेस लँडिंग गिअरही त्याचा बाहेरच होता, लँडिंग गिअर आतमध्ये गेलेला नव्हता. तर लँडिंग गिअरच्या बाजूलाच हे रॅट असतं आणि रॅटचा जो दरवाजा आहे तो उघडला गेला आणि त्याचा आवाज त्याला ऐकू आला आणि नंतर मग त्याने लाईटचे फ्लिकर पाहिले आणि त्यावरून एक कन्फर्म होतं की विमानाचं रॅट जे आहे तर ते ओपन झालं. आता रॅट ओपन होणं म्हणजे 3 गोष्टी आहेत, एक तर टोटल इलेक्ट्रिकल फेल, इंजिन फेल आणि हायड्रॉलिक फेल. आता या जो शोध आहे हा कशा दिशेने जातो ते पण आपण समजून घेऊया. हे तिन्ही पाहिले आपण ना. आता मे डे कॉल चौथा या ठिकाणी पुरावा आहे की रॅट ओपन झाला होता. मे डे कॉल पायलटनी सांगितलं होतं की थ्रस्ट कमी होत आहे, थ्रस्ट, आय एम नॉट गेटिंग द थ्रस्ट. मे डे कॉल, मे डे, मे डे, मे डे असं 3 वेळेस पायलटनी ATC सोबत सांगितलं, एअर ट्रॅफिक कंट्रोलर सोबत, आणि नंतर मग संपर्क तुटला आणि धडालकन विमान खाली आलं. नाव आता इथे एक शब्द आहे थ्रस्ट. थ्रस्ट नाही मिळाला. आता थ्रस्ट नाही मिळाला म्हणजे काय, एका छोट्या एक्झाम्पलने समजून घेऊया. समजा मी माझी 2 व्हीलर घेऊन जातोय, 1 वे रस्ता आहे, म्हणजे एकाच साईडनी दोन्हीकडचे वाहनं जात आहात असा रस्ता आहे. एक 16 चाकी टायर आहे, जे 16 चाकी काय म्हणतात की ते गाडी आहे, 16 टायरची गाडी आहे, लंबी गाडी आहे. मला त्याला आता ओव्हरटेक करायचं आहे. मी राईट साईडनी ओव्हरटेक करतो आणि पुढे जातो, एक्झॅक्ट त्या ड्रायव्हरच्या कॅबिनपर्यंत येतो आणि नंतर मी रेस द्यायला लागतो. तर माझं रेस ॲक्सेलरेट होत नाही आहे, म्हणजे थ्रस्ट मिळत नाही. आणि त्यात समोरून काय होतं की समोरून पण एक ट्रक येतो. हा इकडचा बाजूचा जो ट्रकवाला आहे त्याला मी ओव्हरटेक करतो आहे, तर तो तर मौसममध्ये आहे, तर तो स्लो नाही करत आहे. मग अशा वेळेस काय होणार की एकतर मला दुसऱ्या साईडला जावं लागणार, नाहीतर मग समोरचा ट्रक येऊन मला काय होईल, धडकेल, किंवा मी ॲटलिस्ट त्या ट्रकला काय करू शकणार नाही, ओव्हरटेक करू शकणार नाही, म्हणजे थ्रस्ट मिळणार नाही. म्हणजे विमानाला थ्रस्ट मिळालं नाही, म्हणजे दोन्ही जे इंजिन आहे ते फुल पॉवरनी त्या विमानाला घेऊन उडूच शकले नाही. आणि नंतर मग त्यांनी काय सांगितलं की मे डे, मे डे, मे डे, मे डे, मे डे, मे डे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की विमान जे आहे तर ते आपत्कालीन परिस्थितीत आहे आणि दोन्ही इंजिन याचे काय झालेले आहेत, फेल झालेले आहेत. ना आता यावरून कन्क्लुजन काय निघतं, 4 ठोस पुरावे आपल्याला रॅट चालू झाल्याबद्दल आहे. व्हिडिओमध्ये आपण रॅट पाहिला, रॅटचा आवाजही ऐकलेला आहे आणि जे प्रवाशांनी जे साक्षी विधान दिलेले ते पण आहे. आणि संभाव्य मे डे कॉल जो आहे तर तो देखील झाला होता. म्हणजे यावरून सिद्ध होतं की हे डबल इंजिन जे आहे ते दोन्ही इंजिन फेल झाले होते. ना आता ड्युएल इंजिन फेलियर हीच मुख्य शक्यता असून प्रश्न उरतो की हे दोन्हीही इंजिन फेल का झाले असतील. ना आता याचं पॉसिबल रिझन एक निघून येऊ शकतं, ते म्हणजे हे की या इंजिनमध्ये किंवा या विमानासाठी जे फ्यूल वापरलं गेलेलं आहे ते कंटॅमिनेटेड असेल, किंवा त्याची क्वालिटी चांगली नसेल, किंवा हे दूषित काय म्हणता येईल की इंधन असेल. जर दूषित इंधन असेल ना तर विमान जास्त वेळ उडू शकत नाही. म्हणजे विमान ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस तितकं त्यामध्ये प्युअर पेट्रोल होतं. समजा तुम्ही पेट्रोल गाडी घेतली आणि पेट्रोल गाडीमध्ये जर समजा तुम्ही डिझेल टाकलं तर गाडी काय होईल की थोड्या वेळ अंतरापर्यंत जाईल आणि नंतर मग ती बंद होईल, इंजिन तिचं जाम होईल, राईट. तर तशीच काहीतरी घटना या विमानासंदर्भात झालेली आहे. जे काही फ्युअल होतं तर ते फ्युअल योग्यरित्या योग्य क्वालिटीचं नसल्यामुळं कदाचित हा ॲक्सिडेंट झाला की काय, या पद्धतीने आता हे काय चालू आहे, याची शहानिशा करणं चालू आहे. डबल इंजिन फेलियर होण्याचं आणखी कारण असं असू शकतं की काही पक्षांनी जर समजा धडक दिली, पण जर पक्षी जर आला असेल तर तो एकाच इंजिनमध्ये गेला असेल, दोन्हीही इंजिनमध्ये नाही. कारण रॅट जो ओपन होतो तर तो दोन्हीही इंजिन फेल झाल्यावरच होतो. तर आय होप थोडासा मी प्रयत्न केला सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुमचे काही कमेंट असतील
तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहू शकता. चुकून जर माझ्याकडून काही शब्द वाक्य सेंटेन्स चुकीचे केलं असेल अधोरेखित देखील करू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.